श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, संसार करत असताना संसारात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची असते. नवऱ्यानं आपल्या बायकोचा अपमान आपल्या मुलांसमोर हा कधीही करायचा नसतो, किंवा तिला कधीही कमी लेखायचं नसतं. आणि बायकोनं आपल्या मुलांसमोर नवऱ्याला कधीही कमी लेखायचं नसतं, उलट बोलायचं नसतं, किंवा अपमान होईल असं काही कृत्य करायचं नसतं. कारण श्रोते हो, आपला जीवनसाथी हा आपला असतोय. मुलं तर पाखराप्रमाणे पंख आले की लगेच उडून जात असतात. शेवटपर्यंत साथ ही एकमेकांनाच असते, इतकंच लक्षात ठेवा. चला, आजही आपल्यासाठी ही सुंदर विचारांची शिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. श्रोते हो, आपण नवीन असाल आणि आपण अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट म्हणून हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हे सुंदर सुंदर विचार आपल्याला कसे वाटतात ते आवर्जून कॉमेंटच्या माध्यमातून कळवत चला. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. नाक हा अवयव श्वास घेण्यासाठी असतो, दुसऱ्यांच्या भानगडीत खुपसण्यासाठी नसतो. एक स्त्री फक्त तिच्या आवडत्या पुरुषासाठीच भावुक होत असते, नाहीतर तिच्या इतकं भावनावर नियंत्रण कोणाचंच नसतं. आईच्या पाया पडणं म्हणजे आकाशाला गवसणी घालणं. कर्जाच्या बाबतीत कोणीतरी असं म्हटलं होतं की कर्ज काढणं म्हणजे भला मोठा दगड शिखरावरून पायथ्याकडं ढकलून देणं, आणि काढलेलं कर्ज फेडणं म्हणजे तोच भला मोठा दगड ढकलत ढकलत त्या प्रचंड डोंगराच्या शिखरावर पुन्हा नेऊन ठेवणं. सत्याला पाय असतात म्हणून ते पाय रोवून ठामपणे उभं असतं, आणि अफवांना पाय नसतात म्हणून त्या पसरत असतात. आपलीच मदत घेऊन आपल्यावरच उलटणारा यशस्वी भलेही होईल, पण मनातून सदैव हारलेला असतो. वापरणारे अनेक जण भेटतील, पण जपणार कोणीतरी एकच असतं. जीवनात वाईट अनुभव देणाऱ्याचे आभार मानायला कधीच विसरू नका, कारण त्याच्यामुळं आयुष्याच्या पुस्तकातील एक महत्वाचा धडा हा शिकायला मिळालेला असतो. नेहमी असं वाटतं की लोक आपल्याला दुखावतात, पण ते तसं नसतं. लोक नेहमी आपल्याला काहीतरी शिकवत असतात. तोंडावर बोलायचा एकच फायदा असतो, लोक परत नादाला लागत नाहीत. आजीशिवाय संस्कार नाहीत, आजोबाशिवाय संघर्ष नाही, आईशिवाय घराला घर पण नाही, बाबाशिवाय आयुष्याला अर्थ नाही, बहिणीशिवाय मजा मस्ती नाही, भावाशिवाय लाड आणि भांडण नाही, आणि यांच्याशिवाय चार भिंतीचं घर नाही. कोहिनूरपेक्षा जास्त मौल्यवान जर काही असेल तर ते फक्त आपलं कुटुंब असतं. बोलून मन मोकळं करणारा मनात कपट ठेवत नाही, मात्र वरवर हसून मनात कपट ठेवणारा घात केल्याशिवाय राहत नाही. गोड बोलला म्हणून लगेच कधीही कोणावरही विश्वास ठेवायचा नसतो, कारण काही लोक
फक्त आपल्या समोरच आपली असतात. लोकांची तोंड बंद करण्यापेक्षा आपण आपलं कान बंद केलेलं कधीही बरं असतं. गुंतलेला जीव सोडवताही येत नाही आणि सुटत सुद्धा नाही. देखाव्यासाठी खर्च केलेला पैसा वेळ आल्यावर रडवत असतो. काही गोष्टींची किंमत खूप छोटी असते, पण मिळणारा आनंद खूप मोठा असतो. तुम्हाला बुडवायला या जगात अशी पण लोक येतील ज्यांना पोहायला तुम्ही शिकवलेलं असतं. आपल्या आजूबाजूच्या एखाद्या व्यक्तीला मदत करताना कर्तव्य म्हणून करा, उपकार म्हणून नाही. उपकार म्हटलं की अहंकार निर्माण होत असतो. समोरच्या व्यक्तीची कमजोरी पाहून कधी स्वतःची ताकद वापरू नका. उत्तर देणं हे अवघड नसतं, पण वाद नको म्हणून कधीतरी गप्प बसावं लागतं. चूक नसताना सुद्धा नको नको ते ऐकून घ्यावं लागतं. काहीतरी मिळाल्यावर प्रत्येकजण हसतो, पण कदाचित खरं आयुष्य तोच जगतो जो खूप काही गमावूनही हसत असतो. सकाळची झोप आपल्या ध्येयाला कमकुवत करत असते. ज्यांना ध्येय गाठायचंय ते कधीच उशिरापर्यंत झोपत नाहीत. सुखाचा आनंद कधीही एकट्याला घेता येत नाही. आपली माणसं त्यात सामावून घेतली की सुखाचा आनंद दुप्पट होत असतो. एकटं पडल्यावर घाबरायचं नसतं, कारण सिंहासनावर आणि स्मशानात माणूस एकटाच असतो. दुर्लक्ष करायला शिकलं की टेन्शन आपोआप कमी व्हायला लागतं. समाधानानं तोच हसू शकतो जो दुसऱ्याचं कधीच वाईट करत नाही, चिंतितही नाही, आणि तो चांगलं झोपू शकतो जो इतरांच्या चांगल्याचा नेहमी विचार करतो. त्यासाठीच चांगलं विचार हे सर्वात स्वस्त आणि मोफत औषध आहे. जोपर्यंत तुम्ही थोडं तिरके होत नाही तोपर्यंत काही लोक सरळ होत नाहीत.